नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर जे हर्षाले तुमचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला तर ऐकूया स्वातंत्र्य काळातील जहालवादी क्रांतिकारकाविषयी म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्याविषयी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य ऐकलं की प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांसमोर एकच व्यक्तिमत्व उभं राहतं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देणारे, राष्ट्रवादाची ज्योत पेटवणारे आणि जनतेला स्वराज्याचा मंत्र देणारे हे महान नेते आजही प्रेरणादायी आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीतील रत्नागिरी येथे झाला. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे संस्कृतचे विद्वान आणि शिक्षक होते, तर आईचे नाव पार्वतीबाई होतं. लहानपणापासूनच टिळक अत्यंत बुद्धिमान, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे होते. पुढे टिळक कुटुंब पुण्यात आलं. त्यांनी डेक्कन कॉलेजमधून 1877 गणित विषयात BA पदवी मिळवली आणि 1879 LLB पूर्ण केली. वकिली करण्याची संधी असूनही त्यांनी देशसेवेचा मार्ग स्वीकारला. टिळकांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचं सर्वात प्रभावी साधन आहे. म्हणूनच 1880 त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि सहकाऱ्यांसह न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पुढे फर्ग्युसन कॉलेज उभारण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 1881 टिळकांनी 2 वृत्तपत्रे सुरू केली, केसरी आणि मराठा. या वृत्तपत्रांमधून त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांवर कठोर टीका केली आणि भारतीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली. त्यांचे लेख इतके प्रभावी होते की ब्रिटिश सरकार त्यांना घाबरत असे. टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी 1893 सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर 1895 शिवजयंती उत्सव सुरू करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून स्वराज्याची प्रेरणा जनतेपर्यंत पोहोचवली. धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांना त्यांनी राष्ट्रीय चळवळीचं रूप दिलं. 1889 टिळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्या काळी काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाल असे 2 गट होते. टिळक हे जहाल गटाचे प्रमुख नेते बनले. लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल यांच्यासोबत त्यांची जोडी लाल बाल पाल म्हणून प्रसिद्ध झाली. टिळकांचा ठाम विश्वास होता की स्वराज्य मागून मिळत नाही, ते संघर्षातूनच मिळवावं लागतं. 1897 प्लेगच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश धोरणांवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर पहिला देशद्रोहाचा खटला भरला गेला आणि त्यांनी 18 महिन्यांचा कारावासही भोगला. त्यानंतर 1908 केसरीतील लेखामुळे पुन्हा देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. त्यावेळीही त्यांना 6 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि ब्रह्मदेशातील म्हणजेच आत्ताच्या म्यानमारमधील मंडाले तुरुंगात पाठवण्यात आले. मंडाले तुरुंगात असतानाच टिळकांनी आपला प्रसिद्ध ग्रंथ श्री भगवद्गीता रहस्य लिहिला. या ग्रंथात त्यांनी कर्मयोगाचा संदेश दिला आणि निष्क्रियतेऐवजी कर्तव्यपूर्तीवर भर दिला. तुरुंगातून सुटल्यानंतर टिळकांनी 1916 ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने होम रूल लीग चळवळ सुरू केली. या चळवळीचा उद्देश भारताला ब्रिटिश साम्राज्यात स्वशासनाचा अधिकार मिळवून देणे हा होता. याच काळात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात झालेल्या लखनौ कराराला त्यांनी पाठिंबा दिला.
टिळकांचा सर्वात प्रसिद्ध नारा म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा नारा भारतीय स्वातंत्र्य लढ्याला घोष बनला आणि लाखो भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरणा मिळाली. 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखो नागरिक उपस्थित होते. महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार तर जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय क्रांतीचे जनक अशा शब्दात गौरविले. आजही लोकमान्य टिळकांचे कार्य भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा भक्कम पाया मानले जाते. शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक जागृती आणि राष्ट्रवाद या सर्व क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. स्वराज्याचा मंत्र देणारा, जनतेला एकत्र आणणारा आणि स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा देणारा हा महान नेता म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या विचारातून आजही प्रत्येक भारतीयाला देशभक्ती, स्वाभिमान आणि कर्तव्याची प्रेरणा मिळत राहते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकमान्य टिळक यांच्या जन्मदिनाविषयी ही माहिती जाणून घेतली. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा फीडबॅक तुम्ही आमच्या 8698 8698 80 म्हणजेच 8698869880 या क्रमांकावर तुम्ही पाठवू शकता. सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.